नमस्ते. तर केळी बागेमध्ये पोंगा स्ट्रेट वाढणं, थंडीच्या कालावधीमध्ये मुळ्यांचे कार्य ॲक्टिवेट राहतील अशा पद्धतीनं बागेचं व्यवस्थापन ठेवणं गरजेचं आहे. यामध्ये विशेषतः करून सल्फर वगैरे घेणं प्लेनमध्ये सोडा शक्यतो. आणि सर्वात महत्त्वाचं या ठिकाणं जो काही करपा किंवा भुरीचा अटॅक राहतो, तर त्यासाठी स्टेजनुसार योग्य असं बुरशीनाशक निवडणं गरजेचं असतं. तर ते निवडून वा त्याचं सिलेक्शन करून स्प्रे घेणं गरजेचं आहे केळी बागेसाठी सर्वात महत्त्वाचं. त्यानंतर बाग जेवढं शक्य होईल तेवढं अंतर्गत तणांचं नियंत्रण करणं किंवा स्वच्छ ठेवण्याचं काम करावं. त्यानंतर योग्य पद्धतीनं टेक्निकली ज्या ग्रेड मिक्स होतात त्याच वापरणं, अतिरिक्त खतांचा डोस किंवा अतिरिक्त कोणतंही टॉनिक वापरून बागेमध्ये ट्रेस निर्माण करण्यापेक्षा रेग्युलर शेड्यूल जे की प्रत्यक्ष पाणी करून घेतलं जाईल तेच योग्य असते. या ठिकाणं कोणत्याही प्रकारचं प्रिंटेड शेड्यूल खत व्यवस्थापन असेल, फवारणी असेल तर ते वापरून पिकांमधील ज्या समस्या असतात त्या सुटत नाही आहेत किंवा त्यावरती सोल्युशन मिळत नाही आहे, हेच या व्हिडिओमधून सांगत आहे. तर अशा पद्धतीनं तुमच्या बागेचं व्यवस्थापन हे असावं सगळ्यात महत्त्वाचं. आणि जे काही इतर काही बाबी आहेत थंडीच्या कालावधी त्या स्टेजनुसार वेगवेगळ्या असतात. तर त्या तुमच्या बागेची जी स्टेज असेल त्यानुसार या ठिकाणी काळजी घेणं महत्त्वाचं आहे. शक्यतो शक्य झाल्यास या स्टेजमध्ये सल्फरचा वापर ड्रिपनी करणं अत्यंत उपयुक्त ठरू शकतं. तर त्या पद्धतीने तुमच्या बागेचं व्यवस्थापन असावं. या ठिकाणं हे देऊन झालेलं आहे, त्यामुळं ट्रेस रिलीवर बाग जे म्हणतो आपण ती ठेवता येते. यानंतर यामध्ये कोणत्याही प्रकारचे इतर घटक कोणतेही वापरू नयेत. सर्वात महत्त्वाचं हा या व्हिडिओमधील सगळ्यात महत्त्वाचा कन्सेप्ट आहे, तो समजून घ्या. इतरही काही गोष्टी असतील त्या सांगितल्या जातीलच वेळोवेळी. त्यासाठी डमढेरे ॲग्रो सोल्युशन.1 हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. इतरही शेतकऱ्यांना किंवा इतर केळी बागायतदारांना पिकांच्या नवनवीन माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवण्यासाठी त्यांना ही माहिती मिळण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा. आणि सगळ्यात महत्त्वाचं इतर ज्या गोष्टी असतात तर त्या तुमच्या बागेच्या वाढीच्यानुसार काम करणाऱ्या वेगवेगळ्या औषधं आणि खतांचं व्यवस्थापन असावं हे सर्वात महत्त्वाचं आहे. कारण कोणतंही औषध या ठिकाणी सांगत नाही आहे, परंतु जे काही गरजेचं आहे किंवा जे चालतं आहे त्या ठिकाणं किंवा स्टेजनुसार तर त्या पद्धतीने तेच सांगितलेलं आहे. बाकी इतर तुमच्या शेड्यूलनुसार किंवा तुमच्या बागेच्या वाढीच्या स्टेजनुसार हे वेगवेगळ्या औषधांची गरज ही वेगवेगळ्या कालावधीमध्ये असते. तर त्यानुसार ते नियोजन असावं. असंच नियोजन ठेवलंच तर निश्चित प्रकारे बागेमध्ये ट्रेस येत नाही आहेत आणि बाग ही निरोगी, सशक्त आणि जोमदार वाढीस मदत होते. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.